भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी आणि सक्षम महाराष्ट्रासाठी आपल्याला तुकाराम हवा। जबर तुकाराम मुंडे यांचं दहाड सत्र चालू आहे। दिल्लीपासून दिल्लीपर्यंत तुकाराम मुंडेंच्या चर्चा चालू आहे। आज आषाढी वारी आहे आणि आषाढी वारीमध्ये लाखोंचा जनसमुदाय, लाखोंचे संख्येने वारकरी पंढरपुरामध्ये आलेले आहेत। मला पंढरपुरामध्ये देखील तुकाराम मुंडे यांचे समर्थक या ठिकाणी भेटलेले आहेत आणि त्यांनी हुबेहूब तुकाराम मुंडे यांचा पेहराव या ठिकाणी केला। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। तुम्ही या ठिकाणी या वारीमध्ये आलेला आहेत, तुकाराम मुंडे यांचा तुमच्या शर्टवर तुम्ही फोटो देखील छापलेला आहे। कुठून आलेले आहेत आणि काय तुमच्या मनामध्ये प्रयोजन आहे? माऊली, मी मुंबईवरून आलेलो आहे, पण खास माझी ही वारी पंढरीची तुकारामासाठी। आज अत्यंत 400 वर्षाने का होईना पण तुकाराम जन्माला आलेला आहे। हा महापुरुषच जन्माला आलेला आहे असं माझी स्वतःची धारणा आहे। आणि असा देव माणूस या दानवांपासून मुक्त करण्यासाठी मी पांडुरंगाला साकडं घालणार आहे। भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी आणि सक्षम महाराष्ट्रासाठी आपल्याला तुकाराम हवा। हिंदूजन हो, लाखो संख्येने 12 ते 15 लाख मंडळी आपण हे भाविक जण अनेक अष्टभुजाने आपण या माऊलीच्या गजर हरिनामात एकत्र येतोय। माऊली ही भक्तीची निर्माण केलेली शक्ती, ही जर मानव कल्याणासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी जर एकत्र आली तर दिल्लीचे तख्त हल्ल्याशिवाय किंवा महाराष्ट्रावर लादलेले कोणतेही प्रकल्प असो याच्यातून त्यांनाही वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही, हे मी धाडसावून सांगत आहे। माऊली असा हा सक्षम अधिकारी, कायद्याचे उत्तम ज्ञान असलेला, कर्तव्य दक्ष, नैतिकतेचे पालन करणारा तुकाराम आपल्याला हवा आहे महाराष्ट्रात। त्यांचा कार्यकाल उत्तम रीतीने पालवून महाराष्ट्राच्या सर्व मानव जातीसाठी उत्तम असा कायदा त्यांनी पारित करावा। अन्न परब्रह्म आपण मानतो, पण त्या परब्रह्म जेव्हा घेत असताना त्याच्यावर होणाऱ्या विषाची, आज परब्रह्म जात विषाच्या विळख्यात अडकलेला आहे आणि त्याच्यासाठी मुक्त करण्यासाठी आपल्याला तुकाराम हवा, आपल्याला तुकाराम मुंडे हवा। आणि त्यांच्यासाठीच वारी पंढरीची तुकारामासाठी खास करून मी मुंबईवरून तुकाराम महाराजांसाठी माऊलीच्या चरणी साकडं घालण्यासाठी